पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 11व्या श्लोकापर्यंत गेल्या वेळी झालेलं आहे. आता यावेळी 12वा श्लोक सुरू होईल. त्याच्या आधी जरा त्याचा थोडा परामर्श घ्यायचा. तर भगवंतांनी माझ्या विभूती काय आहेत, मी विशेषत्वानी कुठे कुठे असतो याची चर्चा म्हणा किंवा याचं वर्णन म्हणा यामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय इथे, म्हणजे रसोहम पासून म्हणजे 8व्या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे. त्या 8व्या श्लोकापासून ते म्हणतात, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्ययोः प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम नृषु पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चामि तपस्विषु. म्हणजे इथून सुरुवात झाली. रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशी सूर्ययोः म्हणजे पहिल्यांदा 5 महाभूत आणि 5 महाभूतांचे 5 तन्मात्र यामध्ये मी आहे असं भगवंत इथे सांगतात. तसं शशी सूर्यामधली प्रभा म्हणजे त्या दोघांमध्ये समाविष्ट झालं, 5 महाभूतांमध्ये समाविष्ट झालं आणि त्याच्या 5 तन्मात्रांमध्ये समाविष्ट झालं. प्रणव हा सर्व वेदेषु, सर्व वेदांच्या मध्ये प्रणव म्हणजे ओंकार, त्या ओंकारामध्ये मी आहे. शब्दखे पौरुषम नृषः आणि म्हणाले त्या पंचमहाभूतापैकी आकाशामध्ये शब्द रूपानी आहे, नंतर तेज रूपानी शशी सूर्यांच्या मध्ये आहे, आप रूपानी मी नद्या आणि जलांच्या मध्ये आहे, पृथ्वी रूपानी तर आहेच आहे, आकाश रूपानी सर्वदूर सगळ्यांना व्यापून आहे. पुण्यो गंध हा पृथिव्याम च तेजश्चास्मि विभावसो म्हणाले पृथ्वीच्या ठिकाणी मी गंध रूपानी आहे आणि तेज रूपानी मी अग्नीमध्ये आहे. जीवनम सर्व भूतेषु तपश्चास्मि तपस्विषु सर्व जीवांच्या ठिकाणचं जे जीवन आहे त्या जीवन रूपाने मी सर्वांच्या ठिकाणी आहे. म्हणजे आमच्या सर्वांना चेतना देणारा असा जो परमात्मा आहे तो आमच्या ठिकाणी निवास करतो. त्याचं चेतना हे रूप, त्याचं ऊर्जा हे रूप, त्याचं आम्हाला कार्य प्रवण करणं हे रूप, हे सगळं कुणाचं आहे तर ते शेवटी एका परमात्म्याचंच आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की मी तपस्व्यांचं तप आहे, मी तेजस्वी गोष्टींमधलं तेज आहे. आता इथे अपरेय, अरे पुन्हा मागे आलो का आपण, चुक. बीजम मा सर्व भूतानाम विद्धी पार्थ सनातनम
आणि म्हणाले सगळ्या प्राण्यांचं आदी कारण मी आहे. सर्व प्राणी माझ्यापासून जन्माला आलेले आहेत. बुद्धिर बुद्धिमतामस्मी तेजो तेजस्विनाम अहम. जे तेजस्वी आहेत त्या तेजस्वी गोष्टींच्या मधलं तेज मी आहे. आणि जे बुद्धिवान आहेत त्यांच्यामधली जी बुद्धी आहे ती मी आहे. आणि त्यामुळे ती बुद्धी त्याचं जे सात्विक स्वरूप आहे. मग आपण म्हणू आमचे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असं काहीतरी बोलत सुटले, मग भगवंतानी त्यांना असं का बोलायला लावलं? त्यांना भगवंतानी नाही बोलायला लावलं. त्याच्यामधली जी सात्विकता आहे त्याच्यामधलं जे शुद्ध स्वरूप आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. त्यामधली जी विकृती आहे ती तर आम्ही आहोत. भगवंताच्या पासून जग निर्माण होणं ही प्रकृती नाही आहे, ही विकृती आहे. भगवंत विकृती याचा अर्थ त्याच्यामध्ये घडलेले बदल आहे. म्हणजे हा सगळा प्रवास कसा आहे? ते परब्रह्म आहे, तो परमात्मा आहे. त्याच्यापासून जग जन्माला आलं आहे. ते त्याच्यापेक्षा वेगळं, त्याच्यापेक्षा भिन्न झालेलं आहे. आणि आता पुन्हा त्या जगातल्या ज्या जीवाला आपलं मूळ रूप जाणायचंय तो त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रवास त्या अनंताकडून अनंताकडे, त्या अनंतापासून आम्ही निघालो आहोत. आम्ही त्या अनंतापर्यंतच जाऊन पोहोचणार आहोत. म्हणजे हे सगळे जन्म कशा करतायत? ते यातच पोचण्याकरता आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की ह्या सगळ्यांचं बीज जे आहे तो बीज स्वरूप मीच आहे. सगळ्यांच्या ठिकाणचं मूळ स्वरूप जे आहे ते मूळ स्वरूप मीच आहे. अशा प्रकारे ह्या मूळ स्वरूपाचं जे ज्ञान आहे, अशा प्रकारे ते जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप कसं जाणावं पुढे सांगितलंय त्यांनी. कुठे बघावं? बलम बलवताम चाहम. जे बलवान आहेत, ज्यांच्या ठिकाणी निसंशय बल आहे, ज्यांच्या ठिकाणी निसंशय सामर्थ्य आहे. बल म्हणजे फक्त शारीरिक बल असं नाही. विद्येचं बल आहे, बुद्धीचं बल आहे, कलेचं बल आहे, कौशल्याचं बल आहे, सत्तेचं बल आहे, अनेक प्रकारची बल आहेत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या बलांच्या ठिकाणी मीच आहे. म्हणाले कसं आहे मी? त्याचबरोबर मी कामराग विवर्जितम, ज्याच्या ठिकाणी आसक्ती आणि कामना या दोन गोष्टी वर्ज झालेल्या आहेत, असं बल मी आहे. म्हणून आपल्याला मागे अर्थ लावताना म्हणता येतं ना, आपण आता म्हटलं तसं की लोक वेडीवाकडी विधानं करतात. कशा करतात? लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करून देतात. कशा करतात? ही सगळी बुद्धी काय कामाची, किंवा ही बुद्धी काय करते, असा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की ही जी बुद्धी आहे ही बुद्धी त्याला मिळालेलं कर्मविचारांचं स्वातंत्र्य त्याच्यातून उत्पन्न झालेली बुद्धी आहे. जेव्हा एखादा मनुष्य सुसंगत बोलतो, जेव्हा एखादा मनुष्य सुसंगत आचार करतो, विचार करतो, जेव्हा एखादा मनुष्य सुसंगत असा सगळा व्यवहार करतो, त्याच्या ठिकाणी त्याचे निर्णय सुसंगत आहेत, त्याचे व्यवहार सुसंगत आहेत, त्याची कर्म सुसंगत आहेत, त्याचं वैयक्तिक आचरण सुसंगत आहे, तेव्हा आपण काय म्हणतो की ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती चांगली आहे. ह्या व्यक्तीवरती ईश्वर, प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे की याच्यावरती ईश्वराची कृपा आहे. जसं आता प्रत्यक्षामध्ये पक्षीय राजकारण करायचं म्हटलं की माणसं आपल्या आपल्या पक्षाची बाजू डोळ्यापुढे ठेवून आपल्याला जी आरडाओरडी करायची, जी टीका करायची, जे दुसऱ्याबद्दल गरड ओकायचे ओकत असतात. परंतु खाजगीमध्ये लोक कबूल करतात. ते म्हणतात हा मनुष्य ना अतिशय चांगला आहे, तो ना अतिशय चांगलं काम करतो आहे. असं का म्हणतात? असं का म्हटलं जातं? कारण त्या व्यक्तीचं काम चांगलं आहे म्हणून तर म्हटलंच जातं. पण प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा काही सात्विकता आहेच, प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी काही चांगुलपण आहेच. आणि त्यामुळे कबूल करताना आपला स्वार्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य कबूल. आपण परवा सुब्रमण्यम स्वामींची मुलाखत जर आपकी अदालतला ऐकली असेल तर तेव्हा लोकांनी सांगितलं की अहो तुम्ही काय हे सगळं गोंधळ चालू केलाय राम जन्मभूमीचा, आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून सुरू केलाय का? तर त्यांनी सांगितलं नाही. म्हणाले आम्हाला काय, तुम्ही आपल्या देशामध्ये कायमच निवडणुका चालूच असतात,
मग कोणताही प्रश्न आम्ही उभं करायचाच नाही का? म्हणाले आतापर्यंत अनेक वेळा मी हा प्रश्न उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मला त्यावेळेच्या विद्यमान सरकारने सांगितलं तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका, तुम्ही हा प्रश्न आता उभा करू नका, त्याची दखल आम्ही घेणार नाही. शेवटी म्हणाले केव्हा तरी दखल घेतलीच पाहिजे, याच्याकरता मी हा प्रश्न उभा केलाय. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही तुम्ही याच्याकरता नाही केला असं तुम्ही एका बाजूनी म्हणताय, पण दुसऱ्या बाजूने आम्हाला असं वाटतं की तुम्हाला या उत्तर प्रदेशमध्ये मत जर मिळवायचं असेल तर तुम्ही मत नाही मिळवू शकणार. त्याचं कारण असं आहे की तिथे मुलायम सिंग यादव जे आहेत ते सोशलिस्ट पार्टीचे आहेत, ते तुमच्यासारखे देवबीव मानणारे नाही आहेत. मग ते कुठे मानणार आहेत तुमच्या रामाला, आणि ते कुठे तुम्हाला मत देणार आहेत, मदत करणार आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की वो तो मेरा फ्रेंड है, अखिलेश यादव का पिताजी तो मेरा फ्रेंड है, तो मुझे मालूम है, उसे मैं 40 साल से जानता हूं, वो बड़ा हनुमान भक्त है, उसको मैं बताऊंगा, वो मेरा सुनेगा. म्हणाले वो राजनीति करता है तो कहता है भगवान नहीं है, कुछ नहीं, वो हनुमान का सच्चा भक्त है. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की बलवान मनुष्याचं जे बळ आहे ते बळ कशामध्ये आहे? स्वार्थात नाहीये. स्वार्थाने जर एखादा मनुष्य पीडित आहे, आसक्तीने जर एखादा मनुष्य पीडित आहे, त्याला आसक्ती आहे, पदाची आसक्ती आहे, मंत्रिपदाची आसक्ती आहे, धनाची आसक्ती आहे, कशाची ना कशाची तरी लालच आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा कशाच्याही विषयी आसक्ती आहे किंवा त्याचा स्वार्थ आहे की आज जर मी हे विधान केलं तर हे विधान माझ्या अंगाशी येणार आहे, हा जर स्वार्थ आहे, त्यांनी उत्तर देऊन टाकलं. लोकांनी जे जर पुन्हा त्याच्यावरती जर एक्झिट पोल घेतला तर त्याच्यावरती लोकांनी सांगितलं असतं, आपलं मत दिलं असतं की बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपा हारला, त्याचं कारण काय? तर अवेळी या लोकांनी उभे केलेल्या समस्या, म्हणजे गोमांस बंदी, तसंच राम जन्मभूमी, या सगळ्या अभियानांनी ते भाजपाला भोवलं. इथे सुब्रमण्यम स्वामींनी सांगून टाकलं आम्हाला भोवतं बिवतं काही नाही, हे आमचे विषय आहे, आम्ही या विषयांच्या वरती लढणार म्हणजे लढणार, काळ कोणताही असो. आता हे राजनीती करतायत, हे राजकारण आणि त्यांचा राज्यकारभार चालवतात, त्यांनी त्यांचा चालवावा, आम्ही काय करावं? आम्ही आमचं काम करावं. एकच माणूस काही सगळी कामं करू शकत नाही, एकच सरकार काही सगळं काम करू शकत नाही. सरकारने जे काम केलं नाहीये ते काम मी करतोय, संपला विषय. सगळ्याचं उत्तर देऊन टाकलं. कशा करता? त्याचं कारण असं की कशाच्याही विषयी आसक्ती नाहीये, कशाच्याच विषयी नाही की आता मला मंत्रीपद पाहिजे, मला खासदारपद पाहिजे, मला आमदारपद पाहिजे, काही नाहीये. त्यांना तोही मोठा खोचक प्रश्न विचारला, काय हो म्हणे तुम्हाला इतकं सगळं झालं, तुम्ही इतकं काम करता, पण तुम्हाला साधा आमदार पण नाही केलं, तुम्हाला साधा खासदार पण नाही केलं, मंत्री पण नाही केलं. त्यांनी इतकं छान उत्तर दिलं त्यांना सार्कॅस्टिकली. त्यांनी सांगितलं अहो काय करणार बघा ना तुम्ही, किती काम करतो मी, त्या आणीबाणीमध्ये मी काय थोडं काम केलं होतं का? इतकी कामं मी केली. आता सुद्धा मी या लोकांना जे पुष्टी देणार किंवा बळ देणार कितीतरी काम करतो. पहा ना, म्हणाले मला काहीच देत नाहीत पद कोणतं, आता काय करू? विषय सोडून टाकला. फार सुंदर. म्हणजे सांगण्याचा आपल्याला हेतू असा आहे, हे कोण बोलू शकतो? हे तोच बोलू शकतो. आपल्याला माहिती आहे आता सावरकरांच्या विषयी जे सगळं प्रकरण उगाच्या उगाच काहीतरी काढतायत की सावरकरांचं ते पत्र मिळालं, ते आम्ही अंदमानमध्ये गेलो, तिथे त्यांनी ते पत्र लिहून ठेवलं होतं की काही करा, मी तुम्हाला विनवणी करतो, मला सोडा, मला अमुक करा, तुम्ही माझं एवढं ऐका, माझी विनंती आहे, तुम्ही म्हणाल त्या अटी मला मान्य आहेत. म्हणजे सावरकर काही खरे देशभक्त नव्हते, ते त्यांना फक्त कुठून तरी सुटायचं होतं, असा आता त्यांच्यावरती आरोप केला. आता ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीच्या मागे काय प्रकारचं धोरण असावं हे कळत नाही, ती माणसं काहीही बोलू शकतात. जी माणसं निस्वार्थ आहेत, त्या निस्वार्थ मनुष्यांना काय करायचंय आणि त्या परिस्थितीमध्ये काय केलं गेलं पाहिजे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी जे केलं, म्हणून त्यांना जे करावं असं वाटलं, त्यांनी त्या त्यावेळी जे जे धोरण आखलं ते धोरण देशाच्या दृष्टीने योग्य आहे. हे कोण आखू शकतो? त्यांनी इथे म्हटलंय कामराग विवर्जितम. ज्यांना कुठल्याही प्रकारची कामना नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, तेच या गोष्टी करू शकतात. ज्याला आसक्ती आहे
आणि ज्याला कशाची तरी कामना आहे तो तिकडे लक्ष ठेवून बसलेला असतो. तो म्हणतो या लोकांचे गप्प बसा, आता आपल्याला या लोकांकडनं हे काम करून घ्यायचंय, काम करून घ्यायचंय ना, मग गप्प बसा, काम झाल्यावर मग बघू आपले हिशोब काय मिटवायचे. तो मनुष्य कसा आहे? स्वार्थी आहे. तो मनुष्य कसा आहे? त्याच्या काहीतरी इच्छा आकांक्षा आहेत, म्हणून तेवढ्या पुऱ्या होईपर्यंत तो गप्प बसणार आहे. नंतर त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात काय आहेत तो फरक कळेल, तोपर्यंत कळणार नाही. सांगण्याचा हेतू असा की त्यांनी सांगितलंय ह्या एकाच्या ठिकाणी फक्त उदाहरण दिले. उदाहरण काय दिलंय? कामराग विवर्जित, या दोन गोष्टी. तसंच त्यांनी सांगितलं की मी विभूती रूपाने लोकांच्या मध्ये किंवा प्रकट किंवा सर्वत्र किंवा जिथे तिथे, सर्वत्र असं की जगभरामध्ये, ते काय भगवान श्रीकृष्ण आमचा देव आहे म्हणून तो काय आमच्या देशामध्येच प्रकट करणार आहे असं नाही. तो सर्वदूर त्याच्या ठिकाणचं चांगुलपण वाईटपण, ते आता तुम्ही देऊळ बंद पाहिलाच आहे सगळ्यांनी सिनेमा आपण, त्यामुळे त्याच्यात कळलंच आहे की त्या मुलाची प्रवृत्ती काय आहे. ते स्वामी सांगतात की बाबा रे तू नास्तिक आहेस का आस्तिक आहेस? तुझे वडील माझे भक्त होते, तुझी आई माझी भक्त होती, हा माझा विषय नाहीये. तू तुझ्या ठिकाणी प्रामाणिक आहेस आणि तू तुझ्या ठिकाणी निस्पृह आहेस, म्हणून मी तुझ्या मागे उभा आहे. भगवंत जे सांगतो तसंच दुसऱ्या बाजूनी भगवंताचं रूप आहे की भगवंत कुठे बघायला मिळेल? आम्ही चांगले वागतो, आम्ही कोणाशी खोटं बोलतो, यार पण मनात काय? जे मनात आहे ते महत्वाचं आहे. मनुष्य किती स्वच्छ आहे, मनुष्य किती निर्लेप आहे, मनुष्य किती पारदर्शी आहे. म्हणून भगवंत सांगतात की माझी विभूती तिथेच प्रकट होते की जिथे मनुष्याच्या ठिकाणी कामना म्हणजे इच्छा आकांक्षा अपेक्षा नसतात आणि जिथे मनुष्य आसक्त नसतो. कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या विषयी त्याच्याकडे आसक्ती असते, तेव्हा त्या मनुष्याच्या मागे मी विभूती रूपाने नाहीये. पण जो मनुष्य ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे, जो आपल्या अंतःकरणातली आसक्ती सोडून देतो, त्या मनुष्याच्या मागे मी आहेच आणि सदैव आहे. आणि आता इथे उलट हा व्यवहार झाला, आपण व्यवहारातलं बोललो. इथे भगवंतानी काय सांगितलं? व्यवहारामध्ये तुला माझा पत्ता कुठे शोधायचा आहे? मला माझे पत्ते दिलेत तुला मी, या माझ्या पत्त्यावर ये आणि भेट मला. कोणते माझे पत्ते आहेत? 5 महाभूत. कोणते माझे पत्ते आहेत? 5 तन्मात्र. मी सांगितलेत तुला पत्ते, म्हणाले या पत्त्यांवर ये तू, आणि या ठिकाणी आल्यानंतर मग तुला बीज मीच आहे, शक्ती मीच आहे, बुद्धी किंवा ज्ञान मीच आहे. कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न कर. त्यातलं जर शुद्ध स्वरूप असेल तर माझ्याजवळ येऊन पोचशील, नसेल तर पोचणार नाही. म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष होईपर्यंत हा कोण मनुष्य लोकांना माहित नव्हतं. म्हणजे जा त्या विकिपीडियावर आणि हा कोण माणूस आहे तो शोधा. या माणसाचं काही महत्व आहे का? या माणसाने काही लिटरेचर मध्ये काही कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे का? काही याचं योगदान आहे का मराठी साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये? शोधायची बघायचीच वेळ आहे. असं जेव्हा माणूस पाहतो आणि जेव्हा मनुष्य एक एक विधान असं चमत्कारिक करतो, त्यावेळी त्या चमत्कारिक विधानांना उत्तर काय द्यायचं? त्या चमत्कारिक आणि आज नाही कायम विधानं कॉन्ट्राव्हर्शियलच आहे, कायम विधानं विरोध देणारी आहेत. आता ह्या सगळ्यांच्या मागे भगवंत उभा आहे का? नाही. भगवंत याच्या मागे उभा राहत नाही. भगवंत म्हणतो हे कशा करता चाललंय, ही प्रेरणा कशा करता आहे. आता सगळ्यांना तो कोण आत्महत्या करतो की त्याच्या मागे चालले पळत. कुठे काही दिल्लीमध्ये काही झालं चालले पळत, काश्मीरमध्ये काही चाललंय दिल्लीचे मुख्यमंत्री चालले पळत काश्मीरमध्ये की आम्ही आमच्याकडनं देणग्या देतो. अरे कशा करता? कोणाचा कोणाला काही फार मोठं प्रेम आलेला नाहीये, कोणी कोणाच्या करता काही मोठे फार प्रेमाने वागणारे नाहीयेत. मग कशा करता जात? स्वार्थ. भगवंत म्हणतो हे जे सगळं कशा महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो याचं प्रत्येक गोष्टीची नोंद जर बघितली तर शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या मध्ये पिकलं नाही म्हणून आत्महत्या केलेलीच नाहीये. कुणी 5 लाख रुपये मिळणार आहेत, आत्महत्या केली की घरात 5 लाख रुपये येतील. धंदा
कुणाला तरी एकाला मरायला लावायचं. आपण म्हणू हे असं कसं का? पांडवांच्या वेळी पण असं होतं. पांडवांच्या वेळी सुद्धा तो राक्षस आला, तो बकासूर आलेला होता, तेव्हा प्रत्येक घरातला एक मनुष्य ते गाडाभर अन्न त्याला जायचंच. मग घरातली माणसं स्वार्थी नाही का झाली? कुणाला तरी आपल्या घरातल्या ज्या माणसाला आपण पोचवतो आणि तू खा म्हणून सांगतो, उरलेली माणसं स्वार्थीच आहेत. सगळेजण आपला जे वाचवतं, कातडी बचाव धोरण आहे, आपल्याला वाचवायचं आणि उरलेल्यांना तिथे बळी द्यायचं. मग का? कारण का तर आपण वाचलो त्या एकाच्या बळी देण्यानी. जो त्या कुटुंबातला खरा घटक आहे आणि ज्याचं खरंच कुटुंबातल्या माणसाचं नातं प्रामाणिक आहे, तो म्हणाला आम्ही सगळेच जातो. जर हा प्रसंग आमच्या कुटुंबावर आलेला आहे की एवढं अन्न द्या आणि एकाला कुणाला तरी मारायला द्या, त्या राक्षसाला काय नकोय का? त्या बकासुराला 5 माणसं मिळाली तर नकोयत, 7 माणसं मिळाली तर नकोयत, असं थोडंच आहे. त्याला 7 माणसं मिळाली खायला तरी पाहिजेच आहेत. मग का नव्हती जात 7 माणसं? कारण स्वार्थ आहे. एकानी जरी स्वार्थ दाखवला नसता तरी सुद्धा भगवंतानी त्या बकासुराचा वध केला असता. अनन्यश्चिंतयन्तो माम, असंच आहे ना की जो अनन्य भावाने भगवंताला शरण जातो त्याचं रक्षण भगवंत करतो. जेव्हा अंतःकरणामधला स्वार्थाचा लवलेशही शिल्लक राहत नाही, भगवंत म्हणतो ते माझं रूप आहे. इथे सांगतायत ना भगवंत की जो स्वार्थ आणि कामना विरहित आहे ते माझं रूप आहे. आणि त्यामुळे ज्याच्या ठिकाणी कामना शिल्लक राहिली नाही, ज्याच्या ठिकाणी स्वार्थ शिल्लक राहिला नाही, त्याला सांभाळणं माझं काम आहे आणि त्यामुळे त्याला मी नक्कीच सांभाळेन. मग आता भगवंताची जी विभूती आहे ती विभूती ज्या ठिकाणी प्रकट होते त्या प्रत्येक ठिकाणी जर आमच्या उलट्या सुलट्या बुद्धीचा जर आम्ही तिथे धाडोळा घ्यायला लागलो की ही कशात बसते, बसणारच नाही कशात. भगवंत इतके गाफील नाहीच आहेत. भगवंतानी सांगितलं या 15 ठिकाणी मी जो आहे, 15 गोष्टी सांगितल्यात भगवंतानी, या ठिकाणी मी जो आहे तिथे कोणत्याही गोष्टीच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत स्वार्थ नाही, रसामध्ये मी आहे, आम्ही भोजन घेतो आहोत, त्या भोजनाच्या विषयी आसक्ती नाही आहे. मला असंच वाढलं तर मी जेवेन, ही भोजनाची आसक्ती. हे माझ्या चवीचं आहे, त्या चवीने मी चालेन, ही आसक्ती. पण माझ्या पोटाला काय योग्य आहे ते मी स्वीकारीन. दत्त महाराज कवीश्वरांना कायमच पायात काही न घालतात चालणं त्यांचं व्रत होतं. आता हळूहळू दिवसेंदिवस रस्ते सगळे डांबराचे झाले. भर दुपारी 12 वाजता गुळवणी महाराजांच्या आश्रमामध्ये त्या शनिवार पेठेतून यायचं. भर दुपारचं चालत चालत त्या रस्त्यावरून यायचं. सगळे डांबराचे रस्ते, काय कमी तापायचे? मग काय अतिशय शांत. त्या तशा रस्त्यावरून पाय पोळत ते घरात, कुठेही त्यांना असं वाटलं नाही घरापासून निघाल्यानंतर कितीक वर्षात, म्हणजे जोपर्यंत ते येत राहिले तोपर्यंत त्यांना वाटलं नाही. केव्हा तरी एकदा या सगळ्याचा परिणाम झाला असेल. शेवटी देह आहे, प्रकृती आहे, आणि त्यांच्या डोळ्याला कमी दिसायला लागलं. तेव्हा लोकांनी सांगितलं की महाराज आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊ, त्यांना दाखवू, म्हणजे तुमचे डोळे सुधारतील, तुम्हाला बरं वाटेल. त्यांनी सांगितलं कशा करता मला घेऊन जाता? नाही नाही म्हणाले, दिसेल ना डोळ्यांनी चांगलं. आता जो त्रास होतोय, जे अंधुक दिसतंय ते राहणार नाही, तुम्हाला स्वच्छ दिसायला लागेल. महाराजांनी सांगितलं आता मी 67 वर्षाचा आहे. आता या वयापर्यंत देवानी ह्या डोळ्यांचं काम दिलं. आता जर का या डोळ्यांचं काम नसेल करण्याची त्याची क्षमता, जाऊ द्या ना, इतकी वर्ष त्यांनी दाखवलंच ना आपल्याला. आता नाही दिसलं म्हणून बिघडलं कुठे? ज्याच्याकडे एवढी ईश्वरावरती श्रद्धा ठेवून थांबण्याची तयारी आहे त्याला ईश्वर सांभाळतोच. कारण ती विभूतीच आहे भगवंताची. हे जे सांगितलंय त्यांनी ते त्या अर्थाने सांगितलंय की हे विभूतिमत्व येतं कशातून? ते पूर्ण निस्वार्थता, ज्याच्या ठिकाणी पूर्ण निस्वार्थी वृत्ती आहे आणि ज्याच्या ठिकाणी कशाच्याही विषयी आसक्ती नाही. ना धनाचा लोभ आहे, ना कीर्तीचा लोभ आहे, ना सत्तेचा लोभ आहे, ना कोणत्याही आपल्या अहंकारावरती फार प्रेम आहे, अनेक गोष्टी आहेत. हे सगळंच कामराग विवर्जित आहेत. असे जे आहेत त्यांच्या ठिकाणी भगवंत त्या विभूती रूपाने राहतो.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं भगवंत कसा आहे, तो बीज रूपामध्ये सुद्धा विभूती आहे. कारण सर्व प्रकारची बीज जी उत्पत्तीला कारण आहेत त्या सगळ्यामध्ये भगवंतच आहे. भगवंत म्हणतो याच्यापेक्षा मी वेगळा नाही. कारण ह्या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारण कोण आहे? परमात्मा आहे. आणि त्यामुळे ह्या झाडाचं बी, त्या झाडाचं बी, ते अमुक पेरायचंय, तमुक पेरायचं नाही, आंबेमोहर पाहिजे, कमोद नको, बासमती पाहिजे, काही म्हटलं तरी सगळ्याचं बीज परमात्मा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अशा अनेक रूपांनी मी विभूती हे स्वरूप धारण करून इथे आहे. आता ये चैव सात्विका भावा राजस तामस साश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. म्हणाले आता एक वेगळा सिद्धांत सांगतात. आता आणखी एक सिद्धांत सांगतो. म्हणाले जे सात्विक पदार्थ आहेत, भावा पदार्थ आहेत, जे राजसत पदार्थ आहेत, जे तामस पदार्थ आहेत, ते सर्व मत्त एवेति तान विद्धी, ते सगळे माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत हे लक्षात घे. ते आणखीन कोणापासून नाही निर्माण झाले, ते सगळे माझ्यापासून निर्माण झालेत. न त्वहम तेषु, मी त्यांच्यामध्ये नाहीये. तसेच ते मयी, ते माझ्यात नाहीयेत. हा मंत्र किंवा हा श्लोक जो आहे, हा श्लोक थोडा विवाद्य आहे. प्रत्येकाने वेगळा वेगळा अर्थ लावलेला आहे. या ठिकाणी न त्वहम तेषु, न तू अहम तेषु, मी त्यांच्यामध्ये नाही. ते मयी म्हणजे एवढाच घेतला तर न त्वहम तेषु जे न तू अहम तेषु, तेषु ते मयी, ते माझ्यात आहेत. असा नुसता ते मयी घेतला की ते माझ्यात आहेत असा अर्थ होतो. आणि इथे न ते मयी, ते माझ्यात नाहीत, मी पण त्यांच्यात नाही आणि ते पण माझ्यात नाही, आम्ही दोघेही एकमेकांच्या मध्ये नाही, असा पण अर्थ आहे. काही लोकांनी हा अर्थ लावला, काही लोकांनी तो अर्थ लावला. गीता प्रेस गोरखपूरवाल्यांनी न त्वहम तेषु, मी त्यांच्यात नाहीत परंतु ते मयी, ते माझ्यात आहेत असा अर्थ लावला. चिन्मयानंदांनी लावला न त्वहम तेषु न ते मयी, ते माझ्यामध्ये नाहीत, मी त्यांच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे इथे दोन प्रकारचे अर्थ या ठिकाणी निर्माण होतात. एक तर मी त्यांच्यात नाही पण ते माझ्यात आहेत, आणि दुसरा अर्थ मी त्यांच्यात नाहीत, ते माझ्यात नाहीत, मी त्यांच्यात नाहीये आणि ते पण माझ्यात नाहीयेत. आता इथे जो पुढचा त्याच्यावरचं जे विवरण आहे, जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळख तू. म्हणजे हा जो श्लोक आहे गीतेचा, या श्लोकावरचं निरूपण लक्षात घेतलं तर ते म्हणतात की हा जो सात्विक भाव ज्याच्यामध्ये आहे, का रजतमादी सर्व किंवा रजतम आदी सर्व जे भाव आहेत सात्विकासहित, ते मम रूप संभव, ते माझ्या रूपापासून, ते माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत हे तू लक्षात घे. ते मम रूप संभव ओळख तू, हे लक्षात घे. हे झाले तरी माझा ठाई, परी यया माझी मी नाही. हे सगळे जर ज्ञानेश्वर माऊलींनी हे स्वीकारलंय. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात या ठिकाणी की हे झाले तरी माझा ठाई, हे झाले ते माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत. परी यया माझी मी नाही, निर्माण करणारा जरी मी असलो, थोडं तत्वज्ञानाचा बारकावा आहे, निर्माण करणारा जरी मी असलो तरी सुद्धा परी यया माझी मी नाही, पण त्यांच्यामध्ये मी नाहीये, ते माझ्यापासून निर्माण झाले पण त्यांच्यामध्ये असणारा मी नाहीये. जैसी स्वप्नीचा डोही जागृती न बुडे. लगेच दृष्टांत दिला. काय दिला? स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती बुडत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की स्वप्नात आपण पाहिलं की आपला खूप मोठा राजवाडा आहे,
स्वप्नात आपण पाहिलं आपल्याला लॉटरीचं तिकीट लागलंय, स्वप्नात आपण पाहिलं की आपण जगप्रवासाला निघालो आहे, आता जागे झालो, आपण तर मी पाहिलेलं आहे म्हणजे मला नक्कीच जगप्रवासाला गेलं पाहिजे, मला नक्कीच लॉटरीचं तिकीट लागलेलं असलं पाहिजे. म्हणाले स्वप्नाच्या भावामध्ये जागृती कधी बुडत नाही. म्हणजे जे स्वप्नात आम्ही कल्पनेनी पाहतो ते आम्हाला जागृतीत कधीच अनुभवाला येत नाही. पण स्वप्न कुणामुळे पडतं? स्वप्नाचा आधार काय? जागृती. जागृती कशाची? आमच्या संस्कारांची. कारण जागृती म्हणजे हा देह, हा स्थूल व्यवहार व्यापार, हा सगळा स्थूल व्यवहार व्यापार आम्ही कशाच्या आश्रयाने करतो? आमच्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या. म्हणून आम्हाला जन्म लाभला, म्हणून आम्हाला देह मिळाला, म्हणून आम्हाला हा देह कर्म करायला प्रवृत्त करतो. मग आता हे कर्म कसं होतं? हे कर्म पूर्वीचं कर्म जसं केलं होतं त्याचे संस्कार जसे आहेत त्याप्रमाणे होतं. आता लौकिकात हे कर्म झालं. स्वप्न कशाचं पडतं? रोज इतके उद्योग करतो आपण, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपल्या डोक्यात कधी चांगला कधी वाईट, समोरच्या माणसाबद्दल कितीतरी विचार येतात. समोरचा माणूस वेळेत ज्ञान म्हणतो, काय सांगावं, ही मंडळी कधी वेळेवर येणार नाही, ही मंडळी कधी वेळेवर काम करणार नाही. आपल्याला त्रास आहे झालं, आपल्याला सगळ्या बाजूनी त्याचा त्रास सोसावा लागतो. राग आला, आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला, पुढच्या क्षणी ती माणसं आली सांगतात, अहो असं झालं, ते अमुक एक मनुष्य गेला, ते अमुक झालं, आमच्या फार जवळचे होते, आम्हाला त्यांच्याकडे जावं लागलं, आम्ही गावाला गेलो. कुणी म्हणतं नाही माझ्या घरी कोणीतरी आजारी होतं त्यामुळे मला येता आलं नाही. आपण म्हणतो बरोबर आहे, कारण आपल्यावर जर हे कारण आलं असतं तर आपण काय केलं असतं? आपल्यालाही ती अडचणच होती. म्हणजे आपणही काही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो जो कुणाकडे जायचं असतं. म्हणजे आपण अनाठाई रागवलो, आपलं चुकलं असं आपल्या मनात विचार येतो. आपण म्हणतो जाऊ दे. आपल्या मनामध्ये नेहमी जो झटकन काही ऐकलं की राग येतो तो येता कामा नये. आता याच्या पुढे आपण लक्षात ठेवायचं की आपण अजिबात रागवायचं नाही. असं त्या ठिकाणी विचार. दुसऱ्या दिवशी तेच घडतं, पुन्हा आम्ही तेच करतो, पुन्हा आम्हाला राग येतो, पुन्हा आमचं मन बदलतं, पुन्हा आम्ही म्हणतो पुन्हा आम्हाला असं करायचं नाही, चालू राहत. त्याचं कारण आहे स्वभाव आतून बदलावा लागतो. तो काही इतक्या पटकन बदलत नाही आणि तो तसा बदलत नाही म्हणून त्याचे त्रास आपल्याला भोगावे लागतात. आता हे जे सगळं दिवसभरामध्ये घडत असतं, काही पटलं काही नाही पटलं, काही केलं काही नाही केलं, काही चांगलं केलं काही वाईट केलं, काही राहून गेलं काही आळस केला. आता दिवसाकाठी किती वृत्ती निर्माण होतात? हजारो वृत्ती निर्माण. आता या एवढ्या हजारो वृत्ती भोगायला जर आपल्याजवळ ठेवायचं तर भगवंताला दुसरा उद्योग करायलाच नको. कारण आपल्याला किती वेळा जन्माला घालत राहायचं आणि या प्रत्येक वृत्ती करता काय शिक्षा किंवा काय फळ द्यायचं? भगवंत काय म्हणतो, हे जे रोज घडलेले सगळे हिशोब आहेत ना, हे हिशोब रात्री झोपीमध्ये संपवून टाका. लहान मोठे हिशोब आहेत. स्वप्न कशाने पडतं? स्वप्न या दिवसभराच्या गोष्टींनी. आपल्याला दिवसभरात कोणी भेटलं नाही, कोणी भेटलं, कुणाच्याकडे आपलं काहीतरी काम असलं, आपल्याला स्वप्न पडतं तो माणूस भेटला, तो म्हणाला आम्ही तुमचं काम केलं बरं का, तुमचं काम झालं बरं का. लगेच दुसऱ्या दिवशी आपण म्हणतो बघा मला ना अगदी बरोबर स्वप्न पडलं, मला स्वप्नामध्ये संकेत मिळाला की माझं काम होणार आहे. संकेत वगैरे काही नसतो. 24 तास आमच्या डोक्यामध्ये तो विषय असतो की जो आमच्या लाभाचा असतो, जो घडायला पाहिजे असं आम्हाला वाटत असतं, तो विषय घडतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला प्रतिसाद देतो म्हणा, किंवा त्या विचारांशी आम्ही दृढ राहतो म्हणा. आम्ही जेव्हा त्या विचारांशी दृढ राहतो तेव्हा ते दृढ विचार फार उपयोगाचे असतात नसतात, असे स्वप्नाच्या माध्यमातून भगवंत त्याचा निचरा करतो. त्यांनी जर त्याचा निचरा केला नाही तर समजा आपण 70 वर्ष जगलो, 80 वर्ष जगलो, 90 वर्ष जगलो, 100 वर्ष जगलो. आता परवाचा तो जपानचा मनुष्य 113 वर्ष जगलेला मनुष्य आहे. इतकी वर्ष जगलो तर जे जगणं आहे ते मनुष्याला अवघड झालं असतं. कारण मनुष्याचा मेंदू या सगळ्या गोष्टी इथं साठवून जन्मभरात या केलेल्या त्या साठवून त्या मेंदूला काम करता आलं नसतं. तो काम नसता करू शकला, त्या मेंदूची कार्यक्षमता राहिली नसती तर भगवंत कितीतरी गोष्टींचा निचरा करून टाकतो स्वप्नामध्ये.
आणि आपलं चित्त हलकं करतो, आपल्या चित्ताला सोपं करून टाकतो. किती त्याची कृपा आहे. ही अशी जी स्वप्न पडतात ना, ती स्वप्न सुद्धा अगदी तरल असतात. म्हणजे आपण म्हणतो काहीतरी स्वप्न पडत होतं, मला काही आठवत नाही. न आठवणारी स्वप्न तर सतत पडतात, कारण तीन स्थिती आहेत जीवाच्या. एक जागृती आहे, एक स्वप्न आहे आणि एक सुषुप्ती आहे. स्वप्न ही स्थिती आम्हाला गाढ झोप किती वेळ लागते माहित नाही. खरं म्हणजे गाढ झोप जर 2-2.5 तास लागली तर आम्हाला पुरेशी आहे. उरलेल्या काळामध्ये दीर्घ काळपर्यंत काहीतरी स्वप्न पडत असतात, ती आम्हाला आठवत सुद्धा नाही. पडत असतं तेव्हा कळत असतं काहीतरी स्वप्न चालू आहे, काहीतरी स्वप्न चालू आहे. त्याच्याशी आम्ही फार जोडलेले पण नसतो. पण डोळे उघडल्यावर आपण तो काहीतरी पडत होतं बा स्वप्न, असं काहीतरी वाटलं होतं. त्यातला एखादी घटना, एखादा प्रसंग किंवा एखादी गोष्ट आमच्या थोडीशी ध्यानात राहते, नाहीतर राहत पण नाही. जातं ते सगळं निघून. का? कारण या दिवसभरामध्ये केलेल्या सगळ्या ताणतणावांचा निचरा करण्याचं काम स्वप्न आहे. म्हणून माऊली इथे काय सांगते ते म्हणतात की स्वप्नामध्ये कार्यरत होण्याकरता जागृतीची आवश्यकता आहे. स्वप्न पडण्याकरता जागृती आवश्यक आहे, पण म्हणून जागृती स्वप्नात बुडत नाही. म्हणून जागृतीवरती स्वप्नाचा प्रभाव पडत नाही. जागृतीवर स्वप्नाचा प्रभाव जर पडायला लागला तर आम्ही काय वाटेल ती स्वप्न पाडून घेतली असती. आपल्याला काय, स्वप्नात काही कल्पना केली ते आमच्या जागृतीत खरं झालं पाहिजे, हे घडलंच पाहिजे, असं असलंच पाहिजे, हे आम्ही केलंही असतं, काहीही केलं असतं. पण इथे माऊली म्हणतात दृष्टांत कशा करता चाललेले आहेत की परमेश्वर म्हणतो माझ्यापासून हे जग निर्माण झालेलं आहे, परंतु या जगामध्ये मला असायचं कारण नाहीये. मी कशा करता असायला पाहिजे? तो असणारा जो कोण आहे, तो चालवणारा कोण आहे, तो म्हणजे परमात्मा नाही, तो म्हणजे परब्रह्म नाही, तो म्हणजे ते अखंड अशी ती जी वस्तू आहे, जे परमात्मा तत्व आहे ते नाही. मग कोण आहे? ते परमात्मा तत्व आपल्या ठिकाणी ज्या शक्तीला जन्म देतं, ती शक्ती आणि ते चैतन्य ते एकत्र मिळून जे बनतं ते ईश्वर आहे. तो ईश्वर आहे. हे जग चालवणारा ईश्वर आहे. हे जग चालवणारा परब्रह्म नाही आहे. हे जग जो चालवतो ते परब्रह्म नाही, तो ईश्वर आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की म्हणाले हे सगळं जग जे आहे ते माझ्यापासून निर्माण झालं आहे, पण मी त्याच्यामध्ये नाही. दोन्ही अर्थ कसे बरोबर होतात बघा. ते माझ्यामध्ये नाही किंवा मी त्याच्यामध्ये नाही, पण ते माझ्या ठिकाणी आहे, कारण माझ्या आश्रयाशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे माझा आश्रय म्हणून ते माझ्यामध्ये आहे, पण मी त्याच्यामध्ये नाही. असा जो अर्थ आहे त्याच्याकरता यांनी फार सुंदर दृष्टांत इथे ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेत. जैसी स्वप्नीचा डोही जागृती न बुडे. स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती बुडत नाही, जागृती त्या ठिकाणी अडकून पडत नाही. ना तरी रसाची सुघट, जैसी बीज कणिका तरी घनवट, परी तियेस तव होय काष्ठ अंकुरद्वारे. आता बघा म्हणाले की जशी बीज कणिका, वरचा विषय घेतला, त्याच्यामध्ये बीज रूपामध्ये बीजभावाला मी आहे असं म्हटलंय ना, त्याकरता माऊलींनी दृष्टांत म्हणून इथे तो विषय घेतला. ते म्हणतात जैसी बीज कणिका तरी घनवट. आता वडाचा वृक्ष आहे, बी केवढं आहे? खसखशी एवढं, अगदी बारीक. म्हणाले ही बीज कशी आहे? कणिका आहे, अगदी लहानसं रूप आहे त्याचं. तर म्हणाले जैसी बीज कणिका तरी घनवट, अगदी कशी आहे? घन रूपाला आलेली आहे, शुष्क आहे, कोरडी आहे, तिच्या ठिकाणी ओले पण आपल्याला दिसत नाही. पण कशाचं घन रूप आहे ते म्हणतात ना तरी रसाची सुघट. निर्माण कशापासून झालीये? रसापासून. तिच्या ठिकाणी ते निर्माण करण्याचं सामर्थ्य कोणत्या रूपात आहे? रस रूपात आहे. तो रस कसा झाला? आटून घन झाला. आम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात हापूसचा आंबा खायला मिळतो, पण त्या हापूसचा स्वाद, त्या हापूसचा वास हे दोन्ही आम्हाला पाहिजे आहे. तर आम्हाला काय करावं लागतं? त्याचा गोळा आटवून ठेवतो.
त्या हापूसचा आटवलेल्या गोळ्याचं काय, वड्यांपासून ते फ्रूट सॅलड पर्यंत आम्ही सगळं करत राहतो. आम्हाला ती चव हवी आहे, त्याच्याकरता आम्ही काय करून ठेवलं, त्याला घन करून ठेवला. तसं भगवंत म्हणतो की ज्याच्यापासून हे जग उत्पन्न करायचं आहे ते जे बीज आहे त्याला मी काय करून ठेवलं, तैसी बीज कणिका तरी घनवट. पण मुळामध्ये ती कशी होती आम्हाला माहिती आहे. झाडामधून तो रस वाहतो. मनुष्याच्या देहामधून प्रकृती जी आहे ती रसरशीत रूपामध्ये व्यवहार करते आणि तरुण मुलाच्या शरीरावरती, तरुण स्त्रियांच्या शरीरावरती, लहानशा बालकाच्या देहावरती, या सगळ्या जर आपण पाहिल्या तर प्राणी आहेत. कसं जन्माला आलेलं त्याचं गोरा किंवा पाडस किती सुंदर दिसतं. म्हणाले तरुण स्त्री किंवा जी लहान वयाची मुलगी आहे किंवा प्रौढ आहे, जोपर्यंत देहावरती सुरकुतलं नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या देहामध्ये सौंदर्य आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये एक रसरशीतपण आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये एक तेज आहे. एक 25 वर्षाचा मुलगा आहे, एकदम उमदा, एकदम त्याचं शरीर, त्याचं तेज, त्याची कांती अतिशय उत्तम आहे. पण म्हणाले तो जसा जसा म्हातारा होत जाईल तसा तो बीजभावाला यायला लागतो, त्याचं शरीर आक्रसायला लागतं. असं लोक म्हणतात की म्हातारा व्हायला लागला मनुष्य की त्याची उंची सुद्धा कमी होत जाते, कारण त्याच्या 2 मणक्यांच्या मधली जी जागा आहे ती सुद्धा हळूहळू थोडी कमी होते. मनुष्य सगळ्या बाजूनी आक्रसायला लागतो, सुरकुत्या यायला लागतात देहावरती. काय होतं, बीजभावाला चालला. आता त्याला पुढच्या जन्माची तयारी करायची आहे, सगळ्या संस्कारांच्या सहित सगळं घेऊन तो बीजभावाकडे जातो आहे. आणि म्हणून ते सांगतात परितीयेस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. अंकुरित कसा होतो, कारण त्या बीजामध्ये रसाची सोय केली आहे म्हणून. ते बीज जे आहे ते रसानी युक्त आहे म्हणून. म्हणजे ते जरी घन असलं, ते जरी कोरडं असलं तरी सुद्धा ते एकदा जमिनीत पेरलं आणि त्याच्यावरती पाणी दिलं की ते बी काय, पाऊस पडला तर ते बी पुन्हा अंकुरित होतं. आणि अंकुरित होऊन काय निर्माण होतं, काष्ठ, त्या झाडाचं लाकूड. शेवटी त्याची स्थिती काय आहे, सुकलेल्या लाकडाची. आपल्याला फर्निचर करायचं तर आपल्याला सीझन लाकूड पाहिजे, की ज्याच्यामध्ये कणभर सुद्धा पाण्याचा अंश राहता कामा नये, अशी आपली इच्छा असते. किती काळ सीझन केलं, किती काळ सीझन राहिलं, किती काळांचं सीझन लाकूड आहे. 10 वर्ष झाली, 20 वर्ष आपल्या घरामध्ये वापरलेली लाकडं आहे आणि ती आपण इतरत्र वापरली आहेत सागाची. एक 25-30 वर्ष झाली, ती सगळी लाकडं उतरवली आणि आता फर्निचर करायचं तर आपल्याला कळतं की लाकूड किती हलकं आहे, कारण त्याच्यामधला जलांश निघून गेलाय. कसं झालंय, ते लाकूड घनवट, त्याच्या ठिकाणी घनता आलेली आहे लाकूड म्हणून. आणि हलकेपण का आलेलं आहे, जलाचा अंश जवळजवळ संपला आहे म्हणून. पण म्हणाले जर एखादं बी आता पेरायचं आहे, ते इतकं कोरडं आहे पण त्याला जलाचा स्पर्श झाला की ते अंकुरित होतं ना. म्हणजे जलभावानी अंकुरित होण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याची शेवटची स्थिती मात्र सुकलेलं लाकूड आहे. नाहीतर गळ्यात तुळशीची माळ कशी घातली असती, या तुळशी एवढ्या उगवलेल्या आहेत, शेवटी तुळशीची काष्ठ होतात, त्या काष्ठाचे मणी होतात, त्या मण्यांची माळ होते. त्याला घनवट, ते जे बीज आहे त्या बीजापासून काष्ठ. पुढचं उदाहरण दिलं, अंकुरद्वारे मग तया काष्ठाचा ठाई सांग पा बीजपणा असे काही. म्हणाले आता त्या काष्ठाकडे, ते झालेलं लाकूड आहे, आता त्या लाकडापासून का पुन्हा दुसरं लाकडाचं झाड, म्हणजे समजा ते वडाच्या झाडाचं लाकूड आहे तर ते लाकूडाचा खांब पेरला किंवा तो लावला तर त्याला का फुटणार आहेत, वडाला पानं फुटतात तशी, त्याला का फांद्या फुटणार नाहीत, कारण ते शुष्क लाकूड आहे. आणि म्हणून ते म्हणतात मग तया काष्ठाचा ठाई सांगपा बीजपणा असे काही. म्हणजे बीजापासून झाड झालं, झाडापासून सुक लाकूड झालं, तर ते त्या बीजापासून झालं तरी ते बीज असतं का, त्याच्या ठिकाणी बीजपणाचे गुणधर्म निर्माण होऊ शकतात का.
तत्पा बीजपणा असे काही, तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे.